तुळजाभवानी, पवन पवित्र भगवादळ आणि शमशेरच्या धारेवरती अखंड हिंदुस्थानाच्या लक्ष्मीची पूजा मानणारे छत्रपती शिवराय आणि ज्यांच्या बलिदानामुळे ही संस्कृती, ही परंपरा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली. या संस्कृती खातर, या परंपरेखातर आपलं सर्वस्व पणाला लावणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या असंख्य लाखो तरुण देवादेशा धर्माचा वेळ लावणारे, देशासाठी जगावं कसं, देशासाठी मरावं कसं आणि देशावरती आलेल्या संकटाला ठेचून मारावं कसं हे सांगणारे तुमचे आमचे गुरुवर्य आदरणीय श्री संभाजीराव विनायकराव भिडे यांना प्रथमतः वंदन. ज्या परिवाराच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं दर्शन घडतं ते परिवार म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, या परिवाराला सुद्धा प्रथमतः नमन. आज आपण संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्याकरता एकत्रित आलो आहोत. आणि का 30 दिवस का संभाजी महाराजांना श्रद्धांजली व्हावी, याचं मागचं काहीतरी कारण आहे. कारण संभाजी महाराजांचं मरण, संभाजी महाराजांचं बलिदान एक दिवसा मर्यादित नव्हतं. ज्या दिवशी पकडलं गेलं आणि ज्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या झाली, सलग 30 दिवस संभाजी महाराज मरणाच्या वाटेवरती गेले, बलिदानाच्या वाटेवरती गेले. ते स्मरण म्हणून आपण संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्याकरता 30 दिवस नित्य श्रद्धांजली वाहतो. कारण तसं आहे, कारण संभाजी महाराज बलिदान जे झाले केवळ भोसले कुळासाठी झाले नव्हते, महाराष्ट्रासाठी झाले नव्हते. संभाजी महाराजांचं बलिदान होतं ते राष्ट्राकरिता होतं. म्हणून ते स्मरण म्हणून आपण 30 दिवस त्यांच्या प्रतिमेसमोर, त्यांच्या मूर्तीसमोर, गाव पातळीवरती, गल्ली पातळीवरती, कौटुंबिक पातळीवरती श्रद्धांजली वाहतो. कारण ते वाहणं आपलं कर्तव्य आहे. कारण आजपर्यंत शिवछत्रपती संभाजी महाराज हे पिता पुत्र जगण्या आणि मरण्याच्या वरती आपल्याला आदर्श देत आहेत. या राष्ट्राकरता जगावं कसं हे शिवछत्रपती जगून दाखवून गेले आणि या राष्ट्राकरता मरावं कसं हे संभाजीराजे मरणपत करून सांगून गेले. म्हणून हे पिता पुत्र आपल्याकरता आदर्श आहेत. जगण्या मरण्याच्या मार्गावरती हे शिवछत्रपती संभाजी महाराज या हिंदू समाजासमोर एक आदर्श आहे. तेच आदर्श डोळ्यासमोर आपल्याला जगायचं आहे. आज आपण एकत्रित आलोय. आज 3रा दिवस संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्याकरता आलो. परंतु जो शिवछत्रपतींच्या संभाजीराजांचा आपण श्रद्धांजली वाहतो तो संभाजीराजा होता कसा,